नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बलात्कार प्रकरणी आरोपीस 10 वर्षे सश्रम कारावास। आंबवली भिंगारवाडी येथील घटना। रायगड लोकसभा मतदारसंघातून तटकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब। रत्नागिरीत उद्या विमानांच्या कसरती। महामार्गालगतचे बार पुन्हा सुरू होणार। स्वप्न पाहता मोठी पहा, त्याचा पाठलाग करा आणि स्वतःला असामान्य घडवा। तहसीलदार अमोल कदम यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र। आता पाहूया सविस्तर वृत्त। तालुक्यातील आंबवली भिंगारवाडी येथील जंगलात गुरे चरावयास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला आणि तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संतोष केंडे या 27 वर्षीय आरोपीस खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनंत सिद्धेश्वर आवटे यांनी 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली। ही घटना एप्रिल 2016 मध्ये घडली होती। यानंतर आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले। यातून ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर आई वडिलांनी तंटामुक्त समितीकडे आणि त्यानंतर खेड पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी केंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती। न्यायालयासमोर हा खटला सुनावणीसाठी आला असता सरकारी वकील ॲडव्होकेट साळवी यांनी तपासलेले साक्षीदार आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने केंडे याला 10 वर्ष सश्रम कारावास आणि 1000 रुपयांचा दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैद अशी सजा सुनावली। लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत। इच्छुकांनी मतदारसंघ बांधायला सुरुवात केली आहे। रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून तटकरे यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे। मध्यंतरी लोकसभेसाठी भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं, मात्र नव्या समीकरणानुसार गेल्या वेळी अगदी कमी मतांनी पराभूत झालेल्या सुनील तटकरे यांनाच उमेदवारी देण्याचं जवळजवळ निश्चित झालंय। शिवसेनेकडून यावेळीही अनंत गीते यांच्याच नावाची चर्चा असल्यानं यावेळी पुन्हा गीते विरुद्ध तटकरे असा सामना पाहावयास मिळणार आहे। सध्या देशभर गाजत असलेल्या राफेल विमाने कशा पद्धतीने हवाई कसरती करतात हे रत्नागिरीकरांना याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे। रत्नागिरीमध्ये होत असलेल्या पहिल्या एरो मॉडेल शो मध्ये सध्या गाजत असलेली राफेल विमाने आकर्षणाचा विषय ठरणार आहेत। छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या आकाशात ही राफेल कसरती करतील। रत्नागिरीकरांचा वाढता प्रतिसाद पाहून एरो मॉडेल शो मधील विमानांची संख्याही वाढवण्यात आली आहे। रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे 6 जानेवारीला रत्नागिरी नगर परिषद आणि श्री इव्हेंट मॅनेजमेंट यांनी पहिल्या एरो मॉडेल शो आयोजन केलंय। शोची सुरुवात फ्लाइंग ईगलने होईल। यानंतर हा शो सर्वाधिक उंचीवर जाणारा ग्लायडर, ट्रेनर, उडती तबकडी, सामाजिक संदेश देणारा बॅनर घेऊन जाणारं विमान, एरोबॅटिक विमानं जी आपल्या संरक्षण विभागात वापरली जातात ती प्रात्यक्षिक करणार आहेत। राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची मद्य दुकानं आता पुन्हा सुरू होणार आहेत। राज्य शासनानं याबाबतचे निर्बंध शिथिल केलेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2017 पासून महामार्गालगतची मद्य विक्रीची दुकानं बंद करण्यात आली होती, परंतु राज्य शासनानं काही नवे निकष लागू केल्यानं ही दुकानं पुन्हा सुरू होण्यात मार्ग मोकळा झाला आहे। नव्या निकषानुसार 5000 ऐवजी 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये दारूची दुकानं सुरू करता येतील। लोकसंख्येच्या निकषात बदल करण्यात आल्याने सुमारे 1500 परमिट रूम्स, 400 देशी दारूची दुकानं तसेच 800 पेक्षा अधिक बिअर शॉपी यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यातील अनेक दुकानं अनधिकृतपणे सुरू होती। आता परवाना शुल्क भरूनही ही दुकानं किंवा परमिट रूम्स अधिकृतपणे सुरू होणार आहेत। सरकारच्या तिजोरीतही करांच्या स्वरूपात चांगलीच भर पडणार आहे। स्वप्न पाहताना मोठी पहा, त्याचा तहान भूक विसरून पाठलाग करा आणि स्वतःला असामान्य घडवा असा कानमंत्र खेड तालुक्याचे तहसीलदार अमोल कदम यांनी 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला। संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या SSC व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। बोलताना ते म्हणाले, 10वीच्या वर्गात शिकताना जे वय असतं ते स्वतःच्या मस्तीत जगण्याचं वय असतं। या वयात प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा आनंद घेतो, तसे जगण्याला कुणाचा विरोधही असू नये। मात्र याच वयात आपण सामान्य की असामान्य म्हणून जगायचं हे ठरवत असल्यानं या वयात प्रत्येकाने चौकस असणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमामध्ये गेल्या वर्षी व्याख्यानमालेत सहभागी झालेले आणि परीक्षेत 90% अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना
रोख रकमेचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। तुमच्या आयुष्याची वाट निवडलेली असते। हे जे वय आहे 15 वर्षाचं, हे वय आहे तुमच्या आयुष्याचा पाया घडण्याचं। या वयात जे छोटे छोटे डिसिजन्स असतात, जो तुम्ही विचार करता, तोच तुमचं आयुष्य पुढे घडवणार असतो। या इथं बसलेल्यांपैकी कुणीतरी पुढं कदाचित जर त्यानं डिसिजन घेतलेला असेल तर सचिन तेंडुलकर पेक्षाही महान क्रिकेटर बनेल। कदाचित अजून कुणीतरी एखादा असेल ज्याच्या डोक्यामध्ये फार मोठ्या कन्सेप्ट आयडियाज असतील, तो कदाचित स्टीव्ह जॉब्स पेक्षाही नवीन काहीतरी मोबाईल शोधून काढेल। याच्यामध्ये कुणीतरी लता मंगेशकर लपलेले असेल, कुणीतरी अर्जित सिंग लपलेला असेल। आपण कला क्षेत्र किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त क्षेत्राकडे तुम्ही असलात त्याचं दुःख नाही, पण आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। कारण आजचा काळ हा आयडियाचा आहे। पटडीवाच तुम्ही शिक्षण घेऊन त्या शिक्षणाच्या आधारे तुम्ही कुठलीतरी असामान्य गोष्ट गाठाल, असा हा काळ राहिलेला नाही। हा संकल्पनांचा, नवीन शोधण्याचा, नवीन काहीतरी विचार करण्याचा काळ आहे। आणि या काळामध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल आणि असामान्य बनायचं, लहानपणापासून वाटायचं, त्याच्या आईला लहानपणापासून वाटायचं की आपला पोरगा भारतीय क्रिकेट टीमसाठी खेळला पाहिजे। वयाच्या 10व्या वर्षापासूनच तो क्रिकेटवरतीच त्याचा फोकस होता आणि त्याला शिकवायचा एक पोलीस मधला हवालदार माणूस। तो इतका कठोर पद्धतीने शिकवायचा की इंटर कॉलेज टुर्नामेंट, इंटर स्कूल टुर्नामेंट असल्या तिथं जर तो चुकला, कुठलाही त्याचा विद्यार्थी चुकला, वर ग्राउंड मध्ये जाऊन मारायचा। पण तुमचा फोकस नाही हटला पाहिजे, चूक नाही झाली पाहिजे, एवढं स्ट्रिक्टली त्याचं काम असायचं। हा गरीब होता, कुठलंही एक्सपोजर मोठं नव्हतं, कुठल्याही क्रिकेट क्लब मधून खेळत नव्हता। त्यात वयाच्या 17व्या वर्षी त्याची आई वारली। आई वारल्यानंतर त्याला असं वाटलं की आता सगळं संपलं, आता आपण कुठला तरी जॉब पकडावा, आता आयुष्यात काही अर्थ उरलेलं नाही। कारण त्याच्या आईचं त्याच्यावरती खूप प्रेम होतं। पण परत त्याला असं वाटलं की नाही, आपल्या आईचं स्वप्न होतं की आपला पोरगा भारतीय क्रिकेट टीमसाठी खेळायला पाहिजे, म्हणून त्यानं पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली। त्याचे अंडर 19 क्रिकेट टीम मध्ये सिलेक्शन झालं। 2005ला की 8ला मला अंडर 19चा विराट कोहलीच्या कॅप्टनशिप मध्ये त्यावेळेला वर्ल्ड कप झाला होता आणि तो भारताने जिंकला होता। त्यावेळेला हा पोरगा तो व्हाईस कॅप्टन होता। त्यानंतर प्रथम श्रेणीचे क्रिकेट तो खेळला। प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये दिनांक 4 आणि 5 जानेवारी 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मार्गदर्शक लिटिल डॅफोडिल्स स्कूलचे चेअरमन आणि MD आणि प्रमुख मार्गदर्शक RCS चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरचे रामचंद्रन नायर आणि AG कन्नाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी मार्गदर्शनपर शिबिर पार पडलं। सर्वप्रथम प्रमुख मार्गदर्शक मान्यवर संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, पर्यवेक्षक राहुल गाडवेल यांच्या उपस्थितीत सरस्वतीचं पूजन करून शिबिरास प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे यांनी शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक यांना श्रीफळ, शाल आणि भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत केलं। सदरची कार्यशाळा ही सर्वप्रथम इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती। यामध्ये प्रार्थना आणि प्राणायामचे प्रकार घेण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्याकरता मेंदूचे व्यायाम शिकवले। परीक्षेचा अभ्यास, वाचन, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिकांद्वारे माहिती दिली। विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील राहावं, आपल्या ध्येय प्राप्तीसाठी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला पाहिजे। शेवटी फायर इटिंग, ह्युमन बॉडी पिअरिंग इत्यादी विद्यार्थ्यांचा ताण तणाव दूर करणारे आणि आत्मबल वाढवणारे कार्यात्मक खेळ घेण्यात आले। पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठीच्या क्लुप्त्या सांगितल्या। पालकांनी आपल्या पाल्यास अभ्यास करत असताना टीव्ही लावून द्यायचा नाही, कधी रागवून बोलायचं नाही, त्यांच्या मित्रांची नावे विचारावीत, शाळेत रोज काय शिकवलं जातं ते विचारावं, दिवसातून एकदा तरी एकत्र बसून भोजन केलं पाहिजे। शिक्षकांविषयी पाल्यासमोर नकारार्थी बोलू नये, आई वडिलांनी आपल्या मुलांसमोर भांडण करू नये असं सांगून सर्व पालकांनी आपल्या पाल्याला रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड या CBSE बोर्डाच्या प्रशालेत शिकण्याची संधी दिल्याबद्दल अभिनंदन करून आपलं मार्गदर्शन संपवलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ जान्हवी दामले यांनी केलं। I request Yogi sir to please hand over.
to choose the best career, they were having a lot of confusion with them. So that also very good and sought out by the sir. And in the morning, for us the session was taken. The session was very clear because now how the olden age the teacher and the now. मला आता दिलेला आहे, त्यामुळे मला आशा आहे की 10वीच्या परीक्षेमध्ये आपण सर्व जास्तीत जास्त चांगले मार्क्स कसे मिळवाल आणि आपलं टार्गेट पूर्ण कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि सरांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या तुम्हाला मुलांना एक चांगल्या प्रकारचं गायडन्स दिलंय. तुमचं टार्गेट तुम्हाला निवडायला सांगितलंय आणि ते कसं पूर्ण करायचं याच्याकरता तुम्हाला मोटिवेशन केलंय. बिग राउंड ऑफ अप्लॉज टू ऑल ऑफ यू. This program was made possible only because of your chairman and the principal. So let us give them a big round of applause. Standing ovation, please. Stand. रोटरी क्लब ऑफ खेड आणि विश्वास स्टोर्स यांच्या संयुक्त विद्यमानं रविवार दिनांक 6 जानेवारी 2019 रोजी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. कैलासवासी महेश संसारे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धा रविवार दिनांक 6 जानेवारी रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे घेण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हा हाऊसिंग सोसायटीज वेलफेअर असोसिएशनच्या 8व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक 6 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी 5:30 वाजता खेड नगर परिषद हॉल खेड येथे हाऊसिंग मेळावा आणि सर्व रजिस्ट्रेशन करू इच्छिणाऱ्या आणि रजिस्ट्रेशन झालेल्या हाऊसिंग सोसायट्या आणि सर्व रहिवाशांसाठी रजिस्ट्रेशन संबंधी तसेच हाऊसिंग सोसायट्यांच्या जमिनी नावावर करण्यासंबंधी खुलं चर्चासत्र आणि शंका निरसन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी गृहनिर्माण सहकार या नियतकालिकाच्या विशेष आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ सहकार सल्लागार GS महाजन उपस्थित राहणार आहेत. यामध्ये गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय, गृहनिर्माण संस्थांची आणि सभासदांची कर्तव्य आणि प्रभावी व्यवस्थापन, सहकार कायद्यातील नवीन सुधारणा, मालमत्ता हस्तांतरण, हाऊसिंग सोसायट्यांचे ऑडिट आणि दोष दुरुस्ती अहवाल या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. हाऊसिंग संदर्भातील नवीन रेरा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींबाबत सादरीकरण केलं जाणार आहे. तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आणि आपल्या समस्या लेखी स्वरूपात आणण्याचं आवाहन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष PV कदम यांनी केलंय. खेड JCI दिशाच्या अध्यक्षपदी JC सुप्रिया भोसले तर सचिवपदी JC योगिता चव्हाण यांची नियुक्ती झाली असून त्यांचा आणि त्यांच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा मंगळवार दिनांक 8 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी 4 वाजता आंबेडकर हॉल येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, विशेष अतिथी म्हणून झोन 11चे अध्यक्ष JC अमोल क्षीरसागर, उपाध्यक्ष JC राजेश राजन उपस्थित राहणार आहेत. तरी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष विनया चिखले, सचिव अनुजा राऊत आणि कार्यक्रम प्रमुख प्राजक्ता शेवरकर यांनी केलंय. डेरवण येथे दिनांक 3 आणि 4 जानेवारी 2019 रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत जिल्हास्तरीय हिवाळी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत थाळीफेक प्रकारात मुलींच्या लहान गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दयाळ बिसाळ, केंद्र फुरुस बीटखेड येथील विद्यार्थिनी तन्वी रामचंद्र आगरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. शाळेतील शिक्षक अमरदीप बनसोड, जगदीश शिरसाट, पालक रामचंद्र आगरे, गावचे सरपंच रमेश दोडकडे यांनी तिला मार्गदर्शन केलं. संपूर्ण जिल्ह्यात तन्वी हिनं शाळेचं नाव उज्ज्वल केल्यामुळे तिचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येतंय. गुहागर तालुक्यात माळरानाला लागलेल्या भीषण आगीत लाखोंची वनसंपदा जळून खाक झाली आहे. याबरोबरच परिसरातील शेतकरी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तालुक्यातील गिमवी, देवघर, झोंबडी या भागातील माळरानाला शुक्रवारी संध्याकाळी ही आग लागली. माळरानावर लागलेली ही आग परिसरातील शेतकऱ्यांच्या काजू आंबा बागेपर्यंत पोहोचली आणि आगीत अनेक फळबागा जळल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माळरानावरील गवत पेटल्यानंतर जवळपास 4 किलोमीटर पर्यंत हा वणवा पेटला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बलात्कार प्रकरणी आरोपीस 10 वर्ष सश्रम कारावास, आंबोली भिगारावाडी येथील घटना.
रायगड लोकसभा मतदारसंघातून तटकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब. रत्नागिरीत उद्या विमानांच्या कसरती. महामार्गालगतचे बार पुन्हा सुरू होणार आणि स्वप्न पाहता मोठी पहा, त्याचा पाठलाग करा आणि स्वतःला असामान्य घडवा. तहसीलदार अमोल कदम यांचं विद्यार्थ्यांना कानमंत्र. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.